नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. राज्यात टोळ्या सर्रास लहान मुलांना पळवतायत. सरकार तिकडं हिवाळी अधिवेशनात पुरावणा मंजूर करण्यात गुंतलंय अशी खरमरीत चपराक राज ठाकरे यांनी लगावली आहे. त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलांना पळवणाऱ्या अनेक आंतरराज्य टोळ्या असल्याचे सांगत त्यांनी काय कारवाई करण्यात येत आहे हेच समजत नसल्याचा संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील गंभीर मुद्द्याला थेट हात घातला आहे. राज्यात लहान मुलांना पळवलं जात असताना सरकार आणि प्रशासन काय करतंय असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रच धाडलं आहे. काय काय आहे या पत्रात, चला जाणून घेऊया. काय म्हटलंय राज ठाकरेंनी या पत्रात? एका अत्यंत महत्वाचा आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2025 या काळात जवळपास 30% वाढलं आहे. लहान मुलांना पळून नंतर त्यांना कामाला झुंपणारा, त्यांनी भीक मागायला लावणारा आंतरराज्य टोळा तयार झाला आहे आणि या टोळ्या सर्रास लहान मुलांना पळत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही. लहान मुलं पळवण्याचं अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियाकडे सुखरूप परत पाठवली जातात. अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात NCRB जे आकडे सांगत आहे ती आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो. पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचा काय? मुलं पळून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे काम कशी करते यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही. आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो. ती कोण आहेत? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवली जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तर द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण आवाजावी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरं तर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा. पण सध्या वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असलं असं वाटत नाही. असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. पुढील बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.